चला आज आपण हातच्याचे यंत्र बनवले तर ते कसं वापरायचं आणि विद्यार्थ्यांसाठी बेरीज हा घटक जो हातच्याची बेरीज हा घटक आहे हा घटक आणखीन सोपं करण्यासाठी म्हणून हे शैक्षणिक साहित्य आपल्याला खूप उपयोगी पडतं। चला तर मग आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण हे शैक्षणिक साहित्य तयार कसं केलं ते आपण पाहणार आहोत। आपण हे शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे। या साहित्यामध्ये हे जे बॉक्स आहेत यांना आपण चिकटपट्टी लावली आहे, त्याच्यामुळे आपल्याला मार्कर पेनने लिहिल्यावर सुद्धा याच्यावरचं सहज खोडता येतं। इथे आपल्याला वेगवेगळे अंक टाकायचे आहेत। चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी आपण संख्या लिहायची। संख्या आपण सोपी घेऊया पहिल्यांदा। आणि त्याचबरोबर 2 अंकी संख्या असेल तर आपल्याला इथं दुसरी संख्या लिहायची आहे। ही आपण इथं संख्या लिहिलेली आहे। ही जर आपल्याला नको असेल किंवा आपल्याला काही चूक वाटलं तर आपण खोडून दुसरी संख्या लिहू शकतो। अशी आपण खोडून पुन्हा सुद्धा इथं लिहू शकतो, कारण आपल्याला इथं खाली आपण चिकटपट्टी लावली त्यामुळे याचा आपल्याला उपयोग करता येईल। 7 आणि 3 होतात 10। आपल्याला इथं आता लिहायचं नाही तर आपण जे कार्ड तयार केले या कार्डच्या मदतीनं आपण ही संख्या तयार करायची। इथं आपण ही संख्या लिहिणार आहोत। इथं 10 म्हणजे इथं येईल 0 आणि इथं आपला हा 1। हा जो 1 आहे हा 1 आपल्याला सरकवत वरती न्यायचंय। हेच आपलं यंत्र म्हणून काम करणार आहे, कारण हा आहे आपला हातच्या। चला तर मग आपण 1 सरकवायला सुरुवात करूया। प्रथमे सरकवतोस? चला दोघं सरकवा। चला घेऊन जावा दुसऱ्या घरात। हे दुसरं घर आहे कुठलं? दशकाचं। कुठलं घर आहे हे? दशकाचं। आता आपण हा हातच्या इथं मिळवायचा आहे, तर आपण यांची आता बेरीज करूया। या 3 संख्यांची बेरीज किती होईल? 6। व्हेरी गुड। 4 आणि 1 5, 5 आणि 1 6। अशा पद्धतीनं आपण हा 6 अंक इथं लिहू शकतो।
जर या संख्यांची बेरीज ही जर 2 अंकी आली तर आपण या ठिकाणी सुद्धा चिकटपट्टी लावलेली आहे, त्याचा उपयोग करून आपण इथं 2 अंकी संख्या सुद्धा व्यवस्थित लिहू शकतो। अशा पद्धतीनं आपल्याला 2 अंकी उत्तर किंवा 3 अंकी उत्तर आलं तरी यंत्र खूप छान पद्धतीने वापरू शकतो। लक्षात ठेवायचं, एककाचं घर याच्यामध्ये 2 अंक लिहिण्याऐवजी 1 अंक आपल्याला इथं लिहायचा आहे, जो वरती सरकत जाऊन या मार्गाने इथं वरती येणार आहे। यासाठी म्हणून आपण इथं बाणाच्या खुणा पण केलेल्या आहेत। असं हे आपलं हातच्याचं यंत्र विद्यार्थ्यांना नक्कीच हातच्याची गणित म्हणजे बेरीजेची क्रिया शिकण्यासाठी खूप उपयोगी ठरेल। धन्यवाद।